Class 7th Mathematics for Semi-English Medium, Chapter number 3, HCF and LCM, Part 1, to watch divisibility, prime numbers, composite numbers, twin prime numbers and co-prime numbers. If you have not subscribed the channel, subscribe the channel and press the bell icon to get the notifications of all videos. In today's video, we are going to learn about the HCF and LCM of numbers. पहा HCF आणि LCM समजून घेण्यापूर्वी we have to revise the divisibility of numbers. divisibility of numbers याचा आपण काय केलं पाहिजे, रिव्हिजन केलं पाहिजे. आणि divisibility समजून घेण्यासाठी आपण या ठिकाणी दोन एक्झाम्पल्स बघणार आहोत. ते एक्झाम्पल्स आहेत 17 divided by 5 and another example is 15 divided by 5. पहा हे दोन एक्झाम्पल सोडवल्यानंतर आपण डिव्हिजिबिलिटीचा नेमका अर्थ काय असतो ते आपल्याला समजणार आहे. सो लेट्स डिवाइड 17 by 5. व्हेन वी डिवाइड 17 by 5 वी गेट 5 3 15, 3 as क्वेश्चन and रिमाइंडर as 2. बरोबर आहे ना. तर त्याच पद्धतीने जर आपण एक्झाम्पल दुसरं सोडवलं, सॉल्व केलं, व्हेन वी डिवाइड 15 by 5 वी गेट द क्वेश्चन as 3 and रिमाइंडर as 0. Look at the reminders of both examples. जेव्हा आपण दोन्ही एक्झाम्पलच्या रिमाइंडर्स कडे पाहतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की या ठिकाणी रिमाइंडर हा 2 आहे आणि या उदाहरणामधला एक्झाम्पल मधला रिमाइंडर हा किती आहे, 0 आहे. दॅट मीन्स हियर इज कंप्लीट डिव्हिजन बट हियर इज नॉट कंप्लीट डिव्हिजन. बरोबर आहे. या ठिकाणी पूर्ण भाग गेलेला आहे परंतु या ठिकाणी पूर्ण भाग गेलेला नाहीये आणि म्हणून जेव्हा पूर्ण भाग जातो सो दॅट इज द एक्झाम्पल ऑफ डिव्हिजिबिलिटी. मग डिव्हिजिबिलिटीच्या अर्थाने पुढे काय घटक असतात ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. सो ॲज here remainder is 0, so this is the example of divisibility and according to divisibility here are some properties. आपण या ठिकाणी काही गोष्टी पाहणार आहोत ज्याच्या मदतीने आपल्याला divisibility आणखीन समजणार आहे. पहा या ठिकाणी 17 ला 5 कंप्लीट डिवाइड करत नाही. हियर इज नॉट कंप्लीट डिव्हिजन. पहा या ठिकाणी रिमाइंडर हा 2 आहे. therefore here is not complete division but in this example here is complete division because remainder is 0. That means here is not complete division, so here is no divisibility. या हे एक्झाम्पल divisibility चं नाही, परंतु या ठिकाणी पाहतोय आपण की रिमाइंडर हा 0 आहे. that means here is divisibility. this is the example of divisibility. आणि divisibility नाही किंवा आहे याच्यानुसार या पाचला वेगवेगळी आपण नाव देत असतो. पहा नॉर्मल भागाकारामध्ये आपण यांना डिवायझर असं म्हणतो. बरोबर आहे ना. बट इन दिस एक्झाम्पल 5 इज डिवायझर because remainder is 2. but in this example 5 is नवीन एक शब्द आपण पाहतो that is a factor. बरोबर आहे. काय म्हणतो आपण त्यांना, फॅक्टर. why because 5 divides 15 completely. त्याच्यामुळे 5 हा कोण आहे, फॅक्टर आहे. दोन्ही ठिकाणी 5 आहे परंतु रिमाइंडर उरणे यावरून यांना वेगवेगळी दोन नावे मिळालेली आहेत. बरोबर आहे ना. त्याच पद्धतीने here 17 is a dividend. बरोबर आहे. नॉर्मल भागाकारामध्ये आपण यांना काय म्हणतो, डिव्हिडंड असं म्हणतो. पण as this is a complete division 15 is a multiple of 5. बरोबर आहे ना. दोन भाषेमध्ये आपल्याला असं सांगता येतं 5 is divisor of 50. सॉरी 5 is a factor of 15 or 15 is multiple of 5. अशा पद्धतीने डिव्हिजिबिलिटी हे आपल्याला समजून घेता येतं. आफ्टर द डिव्हिजिबिलिटी वी आर गोइंग टू लर्न द फॅक्टर्स ऑफ 1 to 10. बरोबर आहे ना. 1 ते 10 या अंकांना पूर्णपणे भाग घालणारे फॅक्टर्सचा आपण अर्थ समजून घेतलेला आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डिवायझर अँड फॅक्टर्स ते आपण पाहिलेलं आहे. आणि त्या पद्धतीने फॅक्टर्स ऑफ 1 आपण किंवा 1 to 10 या ठिकाणी पाहणार आहोत. तो व्हॉट आर द फॅक्टर्स ऑफ 1 and 1? सो ओनली 1 इज फॅक्टर ऑफ 1. सो फॅक्टर्स ऑफ 2 1 and 2. बरोबर आहे. फॅक्टर्स ऑफ 3 1 and 3. फॅक्टर्स ऑफ 4 1 2 and 4. that means 1 2 and 4 can completely divide 4. then factors of 5 1 and 5. then factors of 6 1 2 3 and 6. look at this from 1 to all 6 all are only divisors but these are only factors. बरोबर आहे ना. 7 1 and 7 these can completely divide 7. so 8 1 2 4 and 8. then 9 1 3 and 9. and after factors of 10 we get factors of 10 1 2 5 and 10. these are all the factors of from 1 to 10. after writing the factors from 1 to 10 when we observe these factors आपण जेव्हा या फॅक्टर्सचं निरीक्षण करतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की
some numbers have one factor, some numbers have two factors and some numbers have more than two factors. बरोबर आहे ना. अशा पद्धतीने आपल्याला काही निरीक्षण या ठिकाणी दिसतात, ऑब्झर्वेशन दिसतात. आणखी महत्त्वाचे एक ऑब्झर्वेशन आहे पहा, काळजीपूर्वक जर आपण प्रत्येक नंबर्सला पाहिलं तर आपल्याला एक लक्षात येतं की प्रत्येक नंबरचा 1 हा फॅक्टर आहेच. बरोबर आहे. सो 1 इज फॅक्टर ऑफ एव्हरी नंबर. बरोबर आहे. प्रत्येक नंबरचा 1 हा कोण आहे, फॅक्टर आहे. बरोबर आहे ना. आणखीन एक विशेष असं आपल्याला या ठिकाणी प्रॉपर्टी दिसते पहा, जेव्हा आपण प्रत्येक नंबरचा फॅक्टरचं ऑब्झर्वेशन करतो तेव्हा 2 चा शेवटचा फॅक्टर 2 आहे, 3 चा फॅक्टर 3 आहे, 4 चा फॅक्टर 4 आहे, 5 चा फॅक्टर 5 आहे. बरोबर आहे ना. 6 चा शेवटचा लास्ट 6, 7 चा 7, 8 चा 8 आहे. म्हणजे एव्हरी नंबर हॅज लास्ट फॅक्टर कोणता आहे तो त्यांचा, तर नंबर इटसेल्फ. बरोबर आहे. तर लास्ट फॅक्टर नंबर इटसेल्फ, या दोन प्रॉपर्टी महत्त्वाच्या आपल्याला या ठिकाणी दिसतात. आणि आणखीन आपल्याला पुढील गोष्टी समजून घेण्यासाठी, नंबरच्या प्रॉपर्टी समजून घेण्यासाठी या सर्व फॅक्टर्सला, नंबर्सला कॅटेगराइज करावं लागेल. त्याच्यासाठी आपण 3 कॅटेगरीज या ठिकाणी वापरणार आहोत. पहिली कॅटेगरी आहे द नंबर्स विच हॅव ओनली वन फॅक्टर, द नंबर्स हॅव्हिंग 2 फॅक्टर्स अँड द नंबर्स मोर दॅन 2 फॅक्टर्स. बरोबर आहे ना. मग फक्त हे 10 पर्यंतच लिहिता येतं का, नाही, मोर दॅन 10 आणि आणखीन आपल्याला पुढच्या नंबरसाठी हे प्रॉपर्टीज लिहिता येते. बरोबर आहे. पण फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी फक्त 10 पर्यंतचे नंबर्स वापरलेले आहेत. पहा, ओनली वन फॅक्टरचा नंबर कोणता आहे. पहा, या ठिकाणी आपण जेव्हा ऑब्झर्वेशन करतो फक्त एकच फॅक्टर असणारा कोणता नंबर आहे, सो ओनली 1 इज वन नंबर दॅट हॅव ओनली वन फॅक्टर. बरोबर आहे ना. ओनली 2 फॅक्टर्स, आता दोनच फॅक्टर असणारे कोणकोणत्या संख्या आहेत बघा, 2 आहे, देन 3, 4 ला आहे का, नाही 3 फॅक्टर्स आहेत, 5 ला 2 फॅक्टर्स, 7 ला अगेन 2 फॅक्टर्स अँड 8, 9, 10 हॅव मोर दॅन 2 फॅक्टर्स. सो ओनली 2 फॅक्टर्स असणारे कोण कोण आहेत, 2, देन 3, देन 5 and then 7. These 4 numbers have only 2 factors and the factors are first is 1 and last is the number itself. बरोबर आहे. आता more than 2 factors असे कोणकोणते नंबर्स आहेत, तर 4 आहे, आफ्टर 4 कोण आहे, 6, then 8, then 9 and 10. I am repeating that it is not only limited for 10. बरोबर, हे 10 पर्यंतच लिमिटेड आहे का, नाही, हे याच्या पुढेही आहे, परंतु आपण एक्झाम्पल साठी या ठिकाणी 10 पर्यंतचे एक्झाम्पल घेतो. and when we observe this table, जेव्हा आपण या टेबलचं निरीक्षण करतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की अ स्पेशल ग्रुप हॅव ओनली 2 फॅक्टर्स. बरोबर आहे ना. हा जो ग्रुप आहे या ग्रुपला फक्त 2च फॅक्टर आहेत आणि ते महत्त्वाचे फॅक्टर्स म्हणजे फर्स्ट फॅक्टर इज द नंबर 1 अँड द लास्ट फॅक्टर इज द नंबर इटसेल्फ. अशा खूप सोप्या पद्धतीने आपल्याला त्यांची फॅक्टर सांगता येईल. आणि असा प्रॉपर्टी दाखवणारा एक विशेष जो संख्यांचा ग्रुप आहे, दिस ग्रुप इज नोन ॲज प्राईम नंबर्स. बरोबर आहे ना. हा जो गट आहे या गटालाच काय म्हणतात, प्राईम नंबर्स असं म्हणतात. तर आणि ज्या संख्यांना मोर दॅन 2 फॅक्टर्स असतात अशा गटाला कंपोजिट नंबर्स असं म्हणतात. पहा, हे प्रॉपर्टीज आहेत. बरोबर आहे ना. जर 2च फॅक्टर्स असतील तर प्राईम नंबर्स आणि मोर दॅन 2 असतील तर कंपोजिट नंबर्स. परंतु एक विशेष आणखीन एक आपण पाहतोय, जो पहिला ग्रुप आहे फर्स्ट नंबर. बरोबर आहे ना. दिस इज 1 ला 2 फॅक्टर्स नाहीत आणि 3 फॅक्टर्स नाहीत, बट 1 इज द फॅक्टर ऑफ ऑल नंबर्स. बरोबर आहे ना. आणि म्हणून 1 ला प्राइमही म्हणत नाहीत आणि कंपोजिटही म्हणत नाहीत. अँड व्हेन वी ऑब्झर्व द ग्रुप ऑफ प्राइम नंबर्स वी गेट दॅट 2 इज द फर्स्ट प्राइम नंबर, द स्मॉलेस्ट प्राइम नंबर इज 2 अँड इट इज अ इवन प्राइम नंबर. बरोबर आहे ना. याच्याशिवाय दुसरा एकही प्राइम नंबर हा इवन नाही. सो 2 इज ओनली वन प्राइम नंबर विच इज अ इवन नंबर. After the concept of prime numbers and composite numbers, let's take a look at the prime numbers from 1 to 100 numbers. बरोबर आहे ना. याचा अर्थ असा नाहीये की 100 पर्यंतच प्राइम नंबर्स आहेत. बरोबर आहे. 100च्या पुढेही प्राइम नंबर्स आहेत, परंतु एक नियम समजून घेण्यासाठी आपण 100 पर्यंतच्या प्राइम नंबर्स या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, 1 to 10 there are 4 prime numbers, that is 2, 3, 5 and 7. Then from 11 to 20, 11, 13, 17 and 19, these are 4 prime numbers. From 21 to 30, 23 and 29, these are 2 prime numbers. Then 31 to 40, 31 and 37, 2 prime numbers. 41 to 50, 41, 43, 47, these are 3 prime numbers.
then 51 to 60, 53 and 59, then 61 to 70, there are two prime numbers which are 61 and 67, so 70 and to 80, in the between these two numbers there are 71, 73 and 79, these three prime numbers. Then 81 to 90 we get two prime numbers that are 83 and 89, and in last table, that is 91 to 100, we get the one prime number that is 97. This is the biggest two digit prime number. पहा का सांगतोय आपण, कारण मॅक्झिमम कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये 1 to 100 प्राइम नंबर वरच अनेक प्रश्न विचारलेले असतात. पहा जेव्हा वी ऑब्झर्व दिस प्राइम नंबर्स वी गेट दॅट फ्रॉम 1 to 100 देयर आर टोटल 25 प्राइम नंबर्स. किती प्राइम नंबर्स आहेत? 25 प्राइम नंबर्स आहेत. तर 74, पहा या ठिकाणी बरेच मुलं चुकतात, 100 मधून 25 वजा केले लगेच सांगतात 75 कंपोजिट नंबर आहेत, बरोबर आहे. बट वन इज नॉट प्राइम नॉर कंपोजिट, सो देयर आर ओनली 74 कंपोजिट नंबर्स. अँड व्हेन वी ऑब्झर्व द प्राइम नंबर्स फ्रॉम 1 to 100, या ठिकाणी निरीक्षण केल्यानंतर आपल्याला एक नवीन संख्यांचा प्रकार शिकायचा, दॅट आर ट्विन प्राइम नंबर्स. देन व्हॉट आर द ट्विन प्राइम नंबर्स? पहा ट्विन प्राइम नंबर्स समजून घेण्यासाठी आपण या संख्यांकडे थोडं ऑब्झर्वेशन करायचं आहे. हियर आर सच नंबर्स which have only one composite number between them, बरोबर आहे ना. या ठिकाणी अशा काही संख्या आहेत की ज्यांच्यामध्ये एक कंपोजिट नंबर आहेत आणि दोन प्राइम नंबर आहेत, बरोबर आहे. मग त्यांचा आपल्याला गट बनवायचा आहे. सो लेट्स फाइंड. पहा पहिल्यांदा आहेत काय तर 2 and 3 there is no number, but 3 in between 3 and 5 there is a composite number which is 4, बरोबर आहे. सो दिस इज द फर्स्ट पेअर ऑफ ट्विन प्राइम नंबर्स. यांनाच काय म्हणतात? ट्विन प्राइम नंबर्स म्हणतात. सो दिस इज द सेकंड ट्विन प्राइम नंबर्स which are 5 and 7, बरोबर आहे. याच्यानंतर 11 and 13 there is also a composite number that is 12. After that 17 and 19, these numbers are also a twin prime numbers. याच्यानंतर 29 and 31, पहा 29 and 31 there is also a composite number that is 30, but it makes a pair of prime numbers where, so it is also called as twin prime numbers. Then the next group is 41 and 43. 42 is composite number between them. Then after that we get 59 and 61 as a composite pair, sorry, twin prime numbers pair. And lastly we get 71 and 73 like a twin prime numbers. So count the twin prime numbers: 1 2 3 4 5 6 7 and 8. There are 8 pairs of twin prime numbers from 1 to 100. अशा पद्धतीने ट्विन प्राइम नंबर्स म्हणजे काय? तर मग ट्विन प्राइम नंबर्स म्हणजे द प्राइम नंबर्स having one composite number between them are called as twin prime number. After the concept of twin prime numbers, we are going to learn the new concept, that is the co-prime numbers. पहा co-prime numbers समजून घेण्यासाठी आपल्याला या ठिकाणी दोन एक्झाम्पल्स घ्यायचे आहेत. फर्स्ट इज 12 and 15 and 25 and 18. These are pairs, बरोबर आहे. पेअर्स आहेत पण आपण पेअर्स सारखे नंबर्स घेतोय. सो या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा फॅक्टर्स ऑफ 12 पाहावे लागतील. फॅक्टर्स ऑफ 12, which are the factors? 1 2 3 4 6 and 12. These are the factors of 12. Then factors of 15. Factors of 15. 15 ला पूर्णपणे भाग घालणारे कोणकोणते संख्या असू शकतात? 1 3 5 and 15. These are the factors of 15. Then we have to find the common factors between these two numbers, that are common factors. Common factors, we get 1 as a common factor, and then let's find also 3 is a common factor, बरोबर आहे. 1 and 3. Such like we have to find the factors of 25 and 18. त्याच पद्धतीने आपण factors of 25. Factors of 25 which are 1 5 and 25. These are the only three factors of 25. And factors of 18. Factors of 18, when we write 1 2 then 3 then 6 then 9 and then 18. These are the factors of 18. We have to find also common factors. And when we find the common factors, we get that there is a 1 as a common factor and there is no one factor which is कॉमन, बरोबर आहे ना. पहा या फॅक्टर्स पाडल्यानंतर आपण या ठिकाणी जेव्हा या कंडिशनला येऊन पाहतो आणि ह्यांचं कंपॅरिझन करतो
तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की बिटवीन 25 and 18 देयर इज ओनली वन कॉमन फॅक्टर दॅट इज 1, बट इन 12 and 15 देयर आर मोर दॅन वन कॉमन फॅक्टर दॅट आर 1 and 3. बरोबर आहे ना. म्हणजे याच्यामध्ये विशेष असं काही नाही, पण ही जी प्रॉपर्टी अशा पद्धतीची प्रॉपर्टी दाखवतात या नंबरला पहा, द नंबर्स विच शोज ओनली वन कॉमन फॅक्टर अँड दॅट इज 1, सच नंबर्स आर कॉल्ड ॲज को-प्राइम नंबर्स. याच नंबर्सला काय म्हणतात, को-प्राइम नंबर्स म्हणतात. अशा अनेक को-प्राइम नंबर्सच्या पेअर्स आहेत. बरोबर आहे ना. टू सक्सेसिव्ह नंबर्स यांचे फॅक्टर्स काढून पहा आणि त्या सुद्धा कोणत्या प्रॉपर्टी दाखवतात हे अवश्य पहा. To watch how to factorize a number in its prime factors, watch the second part of this chapter.